मित्रांनो, आयुष्याची गंमत-जंमत सांगतो असं मी म्हणेल. याला कोणी आत्मचरित्र म्हणतात. खूप मला मेसेज येतात. लोकं सजेस्ट करतात आत्मचरित्र का लिहित नाही? लिहील. अजून ती वेळ यायची आहे. लिहिणार आहे एक दिवशी मी. टोयोटाची स्टोरी चालली आहे. लहानपणापासून सगळं सांगतो आपण टोयोटापाशी येऊन थांबलो आहे. मागच्या भागामध्ये मी तुम्हाला कसं जो गरीब असतो तो गरीब नसतो. पैशाने गरीब नसला तरी मनाने श्रीमंत असतो. जो मोठी स्वप्न बघू शकतो, जो स्वतःच्या मुलाचं स्वप्न बघू शकतो, त्याला गरीब कसं म्हणायचं? अरे तुम्ही असं काही करा, चांगलं करा. यातलं काही घडलं तरी लोकं तुम्हाला नमस्कारच करतील. ते तुमच्या पैशाला नसतात नमस्कार करत. ते तुमच्या कृत्याला, कर्माला, वागण्याला याला नमस्कार करत असतात. तर स्टोरी सुरू झाली आपली टोयोटापाशी अजून ती चालूच आहे. टोयोटाच्या गमती-जमती सांगायच्या मला. मित्रांनो, आत्ता जे माझ्याकडे देण्यासारखं या सेकंदाला आहे, जे वाटण्यासारखं जे ज्ञान आहे, ते माझ्या वयाबरोबर ते संपून जाऊ नये. त्यातनं हजारो मित्र, हजारो तरुण काहीतरी प्रेरणा घेत आहेत. मग ते वाटायचं सोडून मी दुसरीकडे कशाला विषयवू. एनीहाऊ टोयोटामध्ये मॉडेल कॉलनीची शोरूम झाली. नंतर टोयोटाचं बावधनचं वर्कशॉप झालं. तिथं थांबून कसं चालेल? मग पाठोपाठ आम्ही पुण्यामध्ये हडपसरला सुरू केलं. हडपसरचं वर्कशॉप हे एक आगळं वेगळं वर्कशॉप आहे. लाँग टर्मचा विचार केला. आता बघा तुम्हाला दूरदृष्टीच्या विचारानेच तुम्ही काम करत असतं, की आजपासून 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी काय घडू शकेल. तुम्ही नुसता एका वर्षाचा विचार नाही करायचा. आज वाढदिवस झाला, पुढच्या वाढदिवसापर्यंत काय करायचं. तर संपूर्ण प्लॅनिंग आणि विचार करता यायला पाहिजे. आणि हडपसरच्या वर्कशॉपची स्टोरी अशीच आहे. माझं हडपसरचं वर्कशॉप जे आहे ते पवार स्कूलच्या शेजारी आहे. 17.5 नळी त्या भागाला म्हणतात. आता तर नवीन झालेलं ॲमोनोरा पार्कमध्ये आहे. माझ्या वर्कशॉपला लागून एका बाजूला पवार स्कूल आहे, एका बाजूला ॲमोनोराचा मोठा टॉवर आहे. ही स्टोरी जी काय आहे 2004ची 5ची की हडपसरचा वर्कशॉप सुरू करायचा. तर जागा माझ्याकडे तिथं मी सुंदरबन नावाची स्कीम सुरू केली होती. ॲमोनोरा पार्कमध्ये राहणाऱ्या मित्रांनो, त्याचा मी सगळीकडे जसं पुण्यामध्ये पश्चिमेला रानवारा नावाची आमची बावधनची जी बिल्डिंग आहे, ती त्या भागातली पहिली बिल्डिंग. आजूबाजूला एकही बिल्डिंग नव्हती. 1996 ची स्टोरी आहे. इतकं प्रचंड वारं होतं, बिल्डिंगच नाही म्हणून तर त्याचं नाव आम्ही रानवारा दिलं. बावधनची टोयोटा शोरूम केली. रस्ताच नव्हता आत्ता एवढा मोठा. ती सुरू केली. आज काय झालं? आज रानवारात त्यावेळेला जेव्हा मी ₹850 फुटाने फ्लॅट विकले, मला आनंदाने ते सुद्धा ₹850 मला प्रॉफिट देऊन गेले, तोटा नाही देऊन गेले. तेव्हा लाईन लावून लोकांनी ते फ्लॅट घेतले. दूरदृष्टीने बांधलेले, आजूबाजूला दुकान नाही, वस्ती नाही, पीएमटीची बस नाही, रिक्षा नाही, पिठाची गिरणी नाही. त्यावेळेला पिठाच्या गिरण्या लागायच्या. आता तुमच्या घरोघरी गिरण्या असतात. तरी लोक फ्लॅट घेत आहेत, कारण की आपण दूरदृष्टीने घेतोय. आज त्यांची दूरदृष्टी किती झाली सक्सेसफुल. 850 फुटाने घेतलेला फ्लॅट आज तिथला रेट चाललाय ₹12,000 स्क्वेअर फूट. ₹12,000 त्या माऊलीला, त्या माझ्या भावाला, त्या माझ्या मित्राला मिळतात, की ज्याने त्यावेळेला दूरदृष्टीने तो फ्लॅट घेतला. तो अर्थात ते कोणीच विकत नाही, कारण की असा फ्लॅट त्यांना मिळणं अवघड जातं, की ज्याला चारही बाजूनी मोकळे आहेत ते. आमच्या प्रत्येक फ्लॅटचं वैशिष्ट्य असं असतं, एव्हरी फ्लॅट इज अ कॉर्नर फ्लॅट. माझ्या 90% स्कीममध्ये मी काळजी घेतली. अरे आपण रेल्वेत गेलो ना, अजूनही जरी आपण वयाने मोठं झालं तर बघतो खिडकीची जागा मिळेल का. तसं प्रत्येक फ्लॅट हा कॉर्नरचा खिडकीचा कोपरा पाहिजे, की त्याला पलीकडची बिल्डिंग नको. अशा प्रकारे दूरदृष्टीने बघता 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 हडपसरला काय करायचं. मी ॲमोनोरा पार्क आता तिथे झालं. तुपे मंडळी असतील, ॲमोनोराचे मालक लोक असतील. मी आठवतंय मी तिथे जागा जी घेतली, आम्ही जवळजवळ तिथे काहीतरी 32 लाख रुपये एकराने घेतली. आज तिथे आता बाजारभाव चाललाय फुटाचा ₹10,000 फूट. 32 लाख रुपये एकराने ती जागा घेतली, मिळाली. त्याच्यामध्ये सुंदरबन नावाच्या सुंदर स्कीम बांधल्या. ए, बी, सी विंग सगळ्या बांधल्या. आणि हा एक प्लॉट कार्वआउट झाला होता. मधनं रोड जातो, त्याच्या 18 मीटरचा मोठा रोड जातो. तर तिथेही मला शोरूम बांधायचं मी ठरवलं, कारण की मला एवढी स्वस्त मिळाली आहे. पण जपनीज लोक म्हणले, अरे तू तिथं त्यावेळेला रस्ता नव्हता, आत्ता खूप चांगला रस्ता नाहीये तिथे त्या शोरूमच्या पुढे जाऊन तुम्ही बघू शकता. एशिया खंडल्यातली सगळ्यात मोठी शोरूम आहे ती. 2,60,000 फुटाची लॉंग टर्मनी बांधलेली, भव्य ते मोठं काच आहे, केवढं मोठं पसाड आहे, केवढी मोठी जागा आहे तिथे. आणि तिथे ती शोरूम दिमागात आजही उभी. त्यावेळेला 2004-5 काय असेल तो पिरियड, त्यावेळेला तिथे रस्ताच नव्हता. जायला मातीचा रस्ता होता, पण पुढे कागदावर रस्ते आहेत, ज्याला डीपी म्हणतात, जे नगर गव्हर्नमेंट टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट रस्ते आखून ठेवतं, त्यात 18 मीटरचा रस्ता आहे. पण आत्ता आहे का? नाही. जापनीज लोक म्हणले, वेळ लागले का तुला? निदान तू बावधनची हायवेवर घेतली, आतमध्ये कुठे घेतो? खेडेगावात. त्यावेळेला खेडेगाव म्हणण्यासारखी परिस्थिती असून बिल्डिंग डेव्हलप व्हायच्या होत्या. ॲमोनोरा पार्क डेव्हलप व्हायच्या होत्या, शेजारी बिल्डिंग आणून सुरू व्हायच्या होत्या, शेतीच्या जमिनी होत्या. म्हणलं
थांबा, जॅपनीज साहेब थांबा. मी त्यांना त्याच बिल्डिंगमधल्या माझी पहिली बिल्डिंग बांधून झाली होती त्याच्या टेरेसवर नेलं आणि त्यांना 365 डिग्री दाखवलं की हे बघा साहेब, इथनं 5 किलोमीटर तुम्ही दृष्टी 5 किलोमीटर नक्की जाते. तो बघा त्या बाजूची लांब जी बिल्डिंग दिसते ते बघा, तिकडचा जो हिलचा प्लॉट दिसतो तो. या 5 किलोमीटर परिसरात येत्या 5 ते 10 वर्षात कमीत कमी 5 लाख फ्लॅट येणार आहे. इकडे खराडी आहे, नगर रोड आहे, विमाननगर आहे, इकडे पार तुमचं सासवडच्या अलीकडचा पायथा आहे, तिकडे तुमचं यवतपर्यंत आहे. 5 लाख फ्लॅट होणार आहे. आणि हे जे 5 लाख फ्लॅट होणार आहेत, हे घेणाऱ्याची जी काही लोक आहेत ज्यांची पेईंग कपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये दोघेही नवरा बायको नोकरी करत असतात किंवा श्रीमंत असतात. त्यामुळे नवऱ्याची एक गाडी, बायकोची एक गाडी प्रत्येक घरातली. 5 लाख फ्लॅट गुणिले 10 लाख गाड्याचं मार्केट आहे. आणि नॅचरली बरेच सगळे टोयोटा नाही घेणार, पण जर वर्कशॉप 5 किलोमीटरमध्ये असेल, गाडी सर्व्हिसिंगला दुरुस्तीला पटकन जवळ सोडता येत असेल, तर नक्की कुठली गाडी घेतली जाईल. या दूरदृष्टीने मी इथे ही जागा निवडली. मग त्यांनी पाठीवर शाबासकी दिली आणि आम्ही ती जागा निवडली आणि तिथे टोयोटाचं वर्कशॉप उभं केलं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.